लक्ष दे, सरांकडे लक्ष दे. नावं दिली ना दिली ना आता नावं. विनंती असेल सन्मान्य अमितजी भोवर सर, आपले दोन्ही बॅटरीची नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत. विनंती असेल आपल्याला दोन्ही बॅटरीची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. अमितजी भोवर सर, त्याचबरोबर उपेंद्र राणे सर, आपले दोन्ही बॅटर्स प्लीज यायचे आपण. धन्यवाद सर. दोन्ही बॅटर धनराज सिंग आणि सचिन पाटकर. चला, मॅचला सुरुवात झालेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला फटका पहिल्या बॉलवरती 1 धाव मात्र प्राप्त झालेली आहे. दुसऱ्या फेरीचा सामना जो संघ जिंकेल तो प्री क्वार्टरमध्ये दाखल होईल. षटक क्रमांक पहिल्या बॉलवरती जर पाहिलं एकेरी धाव पाहायला मिळाली आहे. 15 चेंडूंचा सामना, 15 बॉल फेकले जातील. 3 गोलंदाजांचा वापर केला जाईल या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही. या अप्रतिम चेंडू इथं हाताळताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 हाताळताना पाहायला मिळतात गोलंदाज. अप्रतिम षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. 2 बॉल संघाची धावसंख्या 1 टीम. जर पाहिलं मुंबई अमितजी भोड यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा शफल येऊन करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पुन्हा पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या जर पाहिली 1 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. तर मुंबई निशिकांची परब सर यांचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. बॅटर क्रमांक 2 अमित भोवर सर. बॅटर क्रमांक 2 प्लेअरचं नाव ना आमच्यापर्यंत पोहोचलंय. योगेश, धन्यवाद. शॉर्ट बॉलचा बॉल होता, पुल केलाय बॉलला, पोल सक्सेसफुल झालाय. बॉल सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इथे दणदणीत कणकणीत 6 धावांसाठी षटकार. प्री क्वार्टर चालू होतील. व्हाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव देखील पाहायला मिळते. आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे गोलंदाजांनी, परंतु इथे कुठेतरी थोडीशी मिस्टेक झाली. डाऊन द लेग साईडला बॉल ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा स्लोवर टप्पा पाहायला मिळतो. कट करण्याचा प्रयत्न, गल्लीमधून खेळाडू तैनात आहेत. येतील बॉलवरती, पळतील, बॉल पकडतील आणि ते 1 धाव देखील प्राप्त होईल. या षटकामध्ये जर पाहिलं तरी षटकार पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 9 या धावसंख्येवरती 1 विकेट्स प्राप्त झालाय. टीम अर्थातच मुंबई अमित भोवर सर यांचा संघ पाहायला मिळतो. सन्मान्य मदनजी केदारे, मॅच नंबर 36, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. मदनजी केदारे, आपण कुठे असाल ग्राउंडमध्ये तर समालोचन कक्षांशी, सुर्वे साहेबांशी आपण संपर्क करायचा आहे. लवकर यायचं प्लीज. टीमचा कर्णधार पाठवा विनंती असेल. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम संतोष. तर नक्कीच सध्या इंस्टाग्रामवरती एक रील व्हायरल झाली आहे, संतोष मामा. आणि गोलंदाजी करण्यासाठी देखील संतोष दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, यष्टांचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळतोय. इकडे मात्र दांडी उडवली आहेत. लाकूड तोडा बॉल पाहायला मिळालाय. अप्रतिम चेंडू, ब्लॉक होल टप्प्याचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. बॅटर क्रमांक 3 मैदानामध्ये दाखल होतील. बॅटर क्रमांक 3चं नाव आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलं नाहीये. बॅट्समन नेम प्लीज. बॅटरचं नाव सांगा प्लीज. बॅट्समन अवधूत अरुण, धन्यवाद. बॅटिंग मार्कवरती अरुण देखील दाखल झालेले आहेत. आणि पाहूया अरुण सर यांच्या बॅटमधून किती धावा पाहायला मिळतात. कारण की 15 षटकांचा सामना आहे, 15 चेंडूंचा सामना आहे, माफ करा.
आणि या 15 चेंडूमध्ये जितके होईल तितके मात्र धावा काढावे लागतील आणि कशा प्रकारे धावा काढल्या जातील त्याकडे देखील लक्ष द्यावे लागेल. पंचांनी दंडित केलं, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती लागली जाते. नाही, एकच धावा इथं प्राप्त झालेली आहे. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल अपील केला जातं पंचांकडे, लाऊड अपील केलं जाते. LBW गोल्डन डकचे शिकार झाले. 0 या धावसंख्येवरती बाद. विकेट मिळाली आहे टीम मुंबई. अर्थातच निशिकांत परब सर यांच्या टीमने मात्र आतापर्यंत चांगला परफॉर्म केलाय. एक खेळाडू जातोय, एक खेळाडू येतोय, एक खेळाडू जातोय, एक खेळाडू येतोय. कुठेतरी मात्र बॅटिंग घेण्याचा निर्णय आता मात्र थोडासा उपेंद्र राणे सर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे, ज्यांचं नाव इथे मात्र संघाच्या पुढे लावण्यात आलेलं आहे. त्यांच्यापासून महत्त्वाची भूमिका, त्यांच्यापासून चांगली फलंदाजी पाहण्यासाठी संधी असेल. उपेंद्रजी राणे दाखल झालेत मैदानामध्ये. टीम अर्थातच मुंबई, अमितजी भुवड आणि उपेंद्र राणे याचा संघ देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, हलक्या बॅटने खाली दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. उर्वरित दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल इथं पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा मात्र घुसून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल थोडासा पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाताना पाहता पाहता इथे एक धाव कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या जर पाहिली 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 ची तर समाप्ती. एक बॉल आहे अभी तक. किती बॉल आहेत? 2 चेंडूंचा अजूनही खेळ मात्र शिल्लक आहे. एक बॉल आहे, 1 टू गो आहे. येस सर, थँक्यू. एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. धावसंख्या 16 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. विकेट जर पाहिले टीम मुंबई, उपेंद्रजी यांच्या संघाने मात्र आतापर्यंत 3 गडी बाद केलेत. डाऊन द लेग साईड, ऑन साईडला खेळलेला फटका, अलॉंग द कार्पेट फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 3 विकेट टीम अमितजी बोवड आणि उपेंद्रजी राणे यांचा संघ. सर बॉलर्स नेम, बॉलरचं नाव सांगा. बॉलर इथे 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 इकडं सर, या साईडला राऊत. कोण देख. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेत. अर्थातच राऊत पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करताना. निर्णायक षटक आहे, शेवटचा षटक आहे, हाणामारीचं षटक ज्याला समजलं जातं ते षटक हाताळण्यासाठी इथे दाखल झालेत. पाहूया, पायामध्ये थोडासा क्रॅम्प आलेला आहे. गोलंदाजी करताना थोडीशी मात्र स्लिप झाले. पायाला दुखापत होता कामा नये. चला, गोलंदाज बदलले जात आहेत. पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे. गोलंदाज क्रमांक, बॉलरचं नाव काय प्लीज. बॉलर आपलं नाव सांगा. बॉलर गोलंदाजीसाठी दीपिकेश आलेत आणि इथे पहिल्याच बॉलला जर पाहिलं डाऊन द लेग साईड फेकून दिलंय आणि इथे पाहूया काय क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव इथं प्राप्त झालेली आहे. धावसंख्येत बदल इथे पाहायला मिळतोय. धावसंख्येत जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावसंख्येवरती. सर विनंती असेल थोडंसं बाजूला पण राहायचं. धन्यवाद सर. षटक क्रमांक 3 मधील शेवटच्या षटकात एकच धावा प्राप्त झाली. 18 धावसंख्या पाहायला मिळते.
पुन्हा शॉर्ट बॉलचा पाहायला मिळतोय. कट केला, हलक्या हाताने बॅटची दिशा दिलेली आहे. खेळाडू आहेत बॉलवरती जातील. तत्पूर्वी जर पाहिलं एक धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बॅटर. 2 धावाने धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे. बॅटर देखील आपण पाहतो उपेंद्रजी यांच्या माध्यमातून हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली बॅकवर्ड ऑफ साईडला. पुन्हा खोलवर बॉल होता. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलेला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. फेकी देखील तितकीच चांगली आणि पाहता पाहता 3 बॉलचा खेळ देखील इथे व्यवस्थित झालेला आहे आणि उर्वरित शेवटच्या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. या 2 बॉलवरती पाहूया कुठल्या प्रकारे फलंदाजी केली जाईल, कारण की गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्येत बदल होताना पाहतोय. धावसंख्येत जर पाहिली इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहेत. बॉल पकडतील, फेकी करतील आणि इथं फक्त 1 धाव पाहायला मिळेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पाहिली तर 22 डबल डिजिट धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल, शेवटचं षटक. पुन्हा बिग हिट केलाय. काय फटका मारलाय पाहूया. झेल होतोय का, बॉल बाहेर जातोय आणि ते अप्रतिम झेल घेताना पाहायला मिळते. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या जर पाहिली टीम मुंबई अर्थातच अमितजी भुवड आणि उपेंद्रजी राणे यांच्या संघाने 22 धावा केल्यात. 23 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. अर्थातच टीम निशिकांची परब आपले दोन्ही बॅटर्स आपण लगेच मैदानात दाखल करा आणि विनंती असेल अमितजी भुवड आणि उपेंद्रजी राणे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तोपर्यंत 2च मिनिटात आपण मैदानात पोहोचूया. धन्यवाद. त्याचबरोबर सारस्वत बँक पुरस्कृत अर्थातच महत्वपूर्ण स्पर्धा माधव मंत्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा T20 क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेनिमित्त सारस्वत बँक रिटायर असोसिएशन यांचे आगमन झालेले आहे आणि सर्व पदाधिकारी यांचं स्वागत असेल या स्पर्धेनिमित्त. अंतिम दिवसाला आपण सर्व आमचे आजी कर्मचारी अधिकारी यांचं देखील आम्ही स्वागत करतो. धन्यवाद सर, आपण स्पर्धेनिमित्त आला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. जाऊया आपण पुन्हा मैदानाकडे. 23 धावांचं लक्ष येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. टीम अर्थातच निशिकांची परब यांच्या संघाला येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. चला दोन्ही बॅटर दाखल करा मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे प्लीज. चला प्लीज दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. निशिकांची परब सर आपले दोन्ही बॅटर्स आपण मैदानात दाखल करा. घाई करा प्लीज सर. आणि आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी तर पाहिजे. दोन्ही बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. हो दिलंय सर, दिलंय. हॅलो हॅलो. सुदर्शन बुवड आणि अनिल किबले. सुदर्शन बुवड, अनिल किबले माईकशी संपर्क साधायचा आहे. सुदर्शन किबले बॉलर आणि अनिल सुदर्शन बुवड टीम नंबर 63 आणि टीम नंबर 64 माईकशी संपर्क साधा. टीम नंबर 63, टीम नंबर 64. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपला प्रतिनिधी तर नाहीये. गोलंदाज आपलं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. या बॉलर्स नेम आपल्याला वारंवार आम्ही सांगतो आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. सर याच्या पुढे आपल्याला विनंती असेल ऑफिशियल्स एक्स्ट्रा प्रतिनिधी नसेल तर 5 धावांना पॅनलाइज करा. कुठलाही संघ असून देत आपण वारंवार सांगतो एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाहिजे. सर नसेल तर पॅनलाइज केलं जाईल याच्या पुढच्या सामन्यामध्ये. कुठलाही संघ असून देत. टॉस झाल्यानंतर तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. नसेल तर जाग्यावरती पॅनलाइज केलं जाईल 5 धावांसाठी. याची देखील आपण खबरदारी घ्यावी कारण की पुढचे सर्व सामने क्वार्टर फायनलचे असतील. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बसावे लागेल सर.
पहिल्या बॉलवरती जर पाहिलं एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि या एका धावेने जर पाहिलं धावसंख्या पुढे सरकले. येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. पुन्हा बिग हिट, बिग 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 बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये, खूपच लांब 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 आलाय षटकार. 6 धावा पाहायला मिळत आहेत. चला बीकेसी फॉरेक्स आणि 64 ठाणे टॉस साठी यायचं आहे. बीकेसी फॉरेक्स पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, लोवर टप्पा पाहायला मिळतोय. दोन सेमी एक फायनल आणि या 4 क्वार्टर फायनल. क्वार्टर फायनल पकडून सेमी 9वी फायनल. हॅलो, शेवटचा कॉल सुदर्शन भुवड आणि षटक क्रमांक 1 ची टीम नंबर 64. शेवटचा कॉल. सिक्स्टी फोर नंबर ठाणे. 64 नंबर ठाणे राहुल किंवा शेलारजी, आनंदजी शेलार. ठाणे ठाणे कॉल करा ना. अनिल किबळे 64 नंबर. गोलंदाजी मार्कवरचा पाहिले अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. अर्थातच टीम निशिकांची परब यांच्या संघाला शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स जातोय का, हो नाही, जातोय हो नाही. आणि इथे पाहायला गेलं तर नक्कीच बॉल इथे जिंकलाय, खेळाडू हरलाय. आला इथे चौकार. धावसंख्या 14 पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता इथे पाहायला मिळते. मुंबईचा संघ पाहायला मिळतो. मॅच नंबर 57 मॅच नंबर 59 या दोन संघांमध्ये मात्र सामना इथे पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. पाहूया डीप मधल्या खेळाडूंना मात्र थोडंसं पुढे घेण्यात येत आहे. यस सर, नो बॉल आताचा. धन्यवाद सर, थँक्यू. आताच पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओके ओके धन्यवाद सर. पुन्हा एकदा जर पाहिलं डाऊन द लेग साइड अतिरिक्त धाव पाहायला मिळते. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा शॉर्ट टर्म बॉल होता, बॉलला पुल केलंय, पुल सक्सेसफुल झालाय. डाऊन द लेग साइड बॉल डायरेक्ट नेट वरती आलाय षटकार. 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पहिली जाऊन पोहोचते 22. विजयासाठी 1 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि अर्थातच जर पाहिलं निशिकांची परब यांचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल का? हो यस, इथं क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल त्यांचा देखील संघ. इथं विकेटचं पतन झालेलं आहे. अजून वाट पाहावी लागेल. सौरभ गौरव
फलंदाजीसाठी आता गौरव दाखल होतील. सामना बरोबरी सुटलाय, फक्त औपचारिकता बाकी आहे. एक धाव जर निघाली तर सामना जिंकतील निशिकांत परब यांचा संघ. जाऊया, एक धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल पाहायला मिळतोय. विजय संघ ठरलाय. अर्थातच निशिकांत शिंदे सर यांचा मुंबई 59 तर 57 हा संघ पराभूत झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. निशिकांत परब जिंकले. चालू मॅच मधील हिरो आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. चालू मॅच मधील MOMचं पारितोषिक. संतोष, आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया त्या खेळाडूसाठी. कॉंग्रॅच्युलेशन संतोषजी, आपल्याला प्लेअर ऑफ द मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम.